सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे किशा काकास किचन. आजच्या आपल्या दिवाळीच्या रेसिपीच्या सिरीज मध्ये आज आपण करणार आहोत रवा लाडूची रेसिपी. रवा लाडू हा पदार्थ असा आहे की झाला तर एकदम चांगला होतो, नाही झाला तर मात्र त्याच्यात अनेक समस्या निर्माण होतात. म्हणजे त्याचा पाक व्यवस्थित होत नाही, पाक व्यवस्थित झाला तर रवा व्यवस्थित भाजला जात नाही, त्याच्यानंतर लाडू व्यवस्थित वळता येत नाही. या सगळ्या समस्यांच्यावर उत्तर आज आपण शोधणार आहोत आजच्या आपल्या एपिसोड मध्ये. रवा लाडू करत असताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, रवा लाडू करत असताना रवा कसा भाजायचा आहे, रवा लाडू करत असताना त्याचा पाक कुठपर्यंत आपल्याला एकतरी पाक कसा करायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या एपिसोड मध्ये किंवा आजच्या या रेसिपी मध्ये बघणार आहोत. ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर काय करायचं आहे, आपल्या या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमचा चॅनल बघताय पण अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया आजची आपली रवा लाडूची रेसिपी. रवा लाडू करण्यासाठी जे साहित्य लागणार ते आपण बघून घेऊया. इथं आपण अर्धा किलो रवा घेतलेला आहे. हा रवा बारीक रवा घ्या. रवा जर तुमचा बारीक नसेल तर मिक्सरमधून फिरवून घेतला तरी चालेल. त्याच्यानंतर इथं 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे. त्याच्याशिवाय 150 ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि 1 चमचा वेलदोडा पावडर घे. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण रवा लाडू करणार आहोत. हा रवा लाडू करताना सर्वप्रथम आपण एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे. रवा भाजत असताना जाड बुडाचीच कढई घ्या आणि त्याच्यामध्ये आपलं तूप घेणार आहे आणि रवा भाजताना मंद आचेवरच रवा भाजायचा आहे. याच्यामध्ये आपण हा रवा घालून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हा रवा सगळा भाजून घ्यायचा. रवा भाजताना तुमचा गॅस मंद असू दे, पूर्ण मंद गॅसवरच रवा भाजून घ्या. आता जवळजवळ अर्धा तास झाला आपण रवा भाजतोय. आपला रवा भाजत आलाय. आता आपण हा रवा ताटामध्ये काढून घेऊ. आता आपण या रवा लाडूसाठी पाक करून घेणार आहोत. आपल्याला एक तारी पाक करायचा आहे. त्यासाठी 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण साखर बुडेल एवढं पाणी घेतलेलं आहे आणि एकसारखा हलवत आपण ही साखर विरघळवून घेणार आहोत. आणि सुरुवातीला मोठ्या गॅसवर करा आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा फ्लेम मोठी असू दे आणि एकदा साखर सगळी विरघळली की मंद गॅस करून हलवत आपल्याला ही साखर सगळी विरघळवून घ्यायची आहे. पाण्याला तर उकळी आलेली आहे, तर गॅस बंद करू आपण आणि ह्याला अनेक 5 मिनटं शिजवून घेऊ आणि नंतर ते चेक करत जायचं आहे. एक तारी त्याचा पाक झाला की आपण ते बंद करणार आहोत. आता आपलं साखर जराशी शिजलेली आहे. आपण त्या साखरेचे थोडेसे थेंब या प्लेटवर काढून घेऊ आणि एक 15 सेकंद थांबा. लगेच जर बघितलं तर तुम्हाला ती साखर पातळच दिसणार, एक तरी झाली की नाही ते कळणार नाही. त्यामुळं एक 15 सेकंद थांबा आणि थांबायच्या वेळी पाक पुढं जाऊ नये म्हणून वाटल्यास तुम्ही गॅसची आच बंद करा किंवा एकदम स्लो करा. हातावर घेऊन पाक बघा. एक तार त्याला धरायला लागली या पद्धतीनं. आणि दुसरी टेस्ट म्हणजे शेवटचा थेंब पडताना त्याला तार धरत असते. शेवटचा थेंब पडताना तो त्याच्या मागं तार ठेवून पडत असतो. आता आपण याच्यामध्ये वेलदोडा पावडर टाकून घेऊ. याच्यामध्ये आपण वेलदोडा पावडर टाकून घेऊ आणि आपला रवा जो सगळा आहे तो त्याच्यामध्ये
घालून घेऊ. ढवळत रवा घालायचा आहे. रवा थंड असला पाहिजे आणि पाक गरम असला पाहिजे, म्हणजे रवा व्यवस्थित मिसळतो. या पद्धतीने आपला रवा आता पूर्ण मिसळलेला आहे त्या पाकामध्ये. आता आपण हे बंद करून एक अर्धा तास ठेवून देणार आहोत. लाडवाचं मिश्रण झाकून ठेवून आता आपल्याला पाऊण तास झालेलं आहे. आता आपण ते मिश्रण तयार झाले का बघू. आता जरी ते आपल्याला कोरडं वाटत असेल, या पद्धतीनं आता ते झालेलं आहे. जरी ते आता कोरडं वाटत असेल तरी सुद्धा आपण ते सगळं सोडवून घ्यायचं आहे आणि परत ते एकत्र करून आपण त्याचे लाडू वळून घेणार आहोत. आता जरी ते कोरडं वाटत असलं मिश्रण तरीसुद्धा या पद्धतीनं ते सगळं मोकळं करून घ्यायचं आहे. आतून ते मऊ असतं, त्यामुळं मोकळं करून आपण त्याच्यानंतर लाडू वळून घेणार आहोत. या पद्धतीनं ते सगळं काढून घ्यायचं, मिश्रण मोकळं करून घ्यायचं आणि त्याचे लाडू वळून घ्यायचे. आता ते आपलं मोकळं करून झालेलं आहे. या पद्धतीनं त्याच्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. आता आपलं ते मिश्रण जे आहे ते सगळं फोडून झालेलं आहे. आता या सगळ्या गाठी ज्या राहिलेल्या असतात त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि एकसारखं करून घ्यायचं आहे मिश्रण. आणि जेवढे लाडू करायचे असतील, ज्या आकाराचे लाडू करायचे असतील त्याप्रमाणे मिश्रण हातात घेऊन त्याला काजू लावून त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. लाडू वळून घ्यायचे आहेत. इथं आम्ही काजू लावलेले आहेत. तुम्हाला आवडता कुठलाही ड्रायफ्रूटचा प्रकार लावला तरी चालेल. आणि या पद्धतीनं लाडू झाल्यानंतर ते गोल फिरवून घ्यायचे, म्हणजे त्याला एक प्रकारची चकाकी येते लाडवाला आणि असे मस्त लाडू दिसतात. या पद्धतीनं आपण सगळे लाडू करून घेऊया. जेवढं लाडूचा आकार हवा असेल त्यानुसार मिश्रण हातामध्ये घ्या आणि त्याचे लाडू वळून वरती काजू लावून या पद्धतीनं लाडू वळून घ्यायचे आहेत आणि हातामध्ये गोल फिरवून व्यवस्थित आकार देऊन लाडू करून घ्यायचे आहेत. आता या पद्धतीनं आपण सगळे लाडू करून घेऊ. हे बघा मित्रांनो, या पद्धतीनं आपले हे लाडू पूर्ण झालेले आहेत वळून. अतिशय चवीला सुंदर लागणारे आणि करायला अतिशय सोप्या पद्धतीनं सांगितलेले हे लाडू तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आवडले तर काय करायचं आहे, ह्या रेसिपीला एक आपला लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमंडळींना ही रेसिपी शेअर करायची आहे. आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल किंवा बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि खाली असलेला बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे आमच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला लगेच बघता येतील आम्ही टाकल्या. आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.